प्रभू श्रीराम यांचं मंदिर पूर्ण झालंय. 500 वर्षांची प्रतीक्षा संपलेली आहे. 500 वर्षांची वेदना एक प्रकारे थांबलेली आहे. प्रत्येक रामभक्ताच्या मनी समाधान आहे आणि प्रभू श्रीरामांचा चैतन्याचा गाभारा आशीर्वादासाठी सुद्धा सजलेला आहे. आणि प्रभू श्रीरामांचं हे मंदिर साकारताना एक प्रकारे जे जे उदात्त उन्नत आणि जे जे सर्वोत्तम सुंदर जगभरात आहे ते सगळं प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेला आहे. मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये करण्यात आला आहे आणि या मंदिर निर्माण कार्यामध्ये मराठी माणसांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. महाराष्ट्रातल्या मंडळींचा मोलाचा वाटा आहे. तीच सगळी मंडळी आज आपल्यासोबत आहेत. आपण 22 जानेवारीला जेव्हा रामललाची स्थापना झालेली तेव्हा सुद्धा या मंडळींसोबत संवाद साधलेला होता आणि आता मंदिर पूर्णत्वास आलंय. त्यानंतर त्या सर्वांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. एकनाथ सातपूरकर सर, म्हणजे काल एक चित्र समोर आलं, म्हणजे हे झगमगणारं राम मंदिर त्याची चित्र ट्रस्टच्या वतीनं समोर आली आणि सगळेजण सीमित झाले. काही म्हणजे आकाशातनं विहंगम काही दृश्य होती, काही त्या लेझर लाईटनं उजळलेलं राम मंदिर होतं. तुम्ही जेव्हा हे सगळं रूप बघितलं, संपूर्ण रूप बघितलं, काय भावना मनात दाटून आली? भावना म्हणजे ती शब्दामध्ये सांगू शकत नाही अशीच भावना होती. मुळात इथे काम करायला मिळणं, असं काही काम आपल्या हातून घडणं हीच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. गेल्या 3-3.5 वर्षामध्ये माझ्याबरोबर सगळी आपली महाराष्ट्रातली सगळी टीम, याच्यावर जवळजवळ 30-35 जणांची टीम याच्याकरता काम करत होती. सगळे व्यावसायिक कॅमेरामन, फोटोग्राफर आणि प्रत्येक दिवसाचं रोजचं घडण कशी असेल त्याप्रमाणे रोजच्या रोज याचं सगळं शूटिंग करणं आणि त्याचे फोटो काढणं आणि ते करणं एक खूप चांगलं होतं की पूर्णपणे कामं करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला इथे मिळालं होतं. रोज आपल्या डोळ्यासमोर आई जसं एखाद्या मुलाला वाढताना बघत असते तसं रोजच्या रोज मंदिराचं थोडं थोडं काम वाढत जाताना ते सगळं शूट करायला मिळत होतं, बघायला मिळत होतं. खूप चांगलं वाटत होतं. मुख्यतः आमचा काम करण्याचा उद्देश हा याच्यामधला इथं की हे येणाऱ्या पिढीला काय झालं होतं, कशा पद्धतीने मंदिर बांधलं होतं हे आर्काईव्ह म्हणून ट्रस्टकडे असावं यापुढे आहे. त्याचबरोबर हे जे मंदिर घडलं याच्यामागचा सगळा पूर्वीचा इतिहास असेल, त्याचं आंदोलन असेल, त्याची लिगल बाजू असेल, आर्किओलॉजिकल असेल, याचंसुद्धा डॉक्युमेंटेशन आम्ही सगळं केलं आहे. म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटेल की तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण 10 TB डाटा इतका आमच्याकडे आज गोळा झाला आहे. संपूर्ण देशभरात मिळून या जन्मभूमीशी संदर्भात अशा 170 लोकांचे इंटरव्ह्यू आम्ही घेतलेले आहेत. मग त्यामध्ये सुप्रीम कोर्टातले वकील असतील, जज असतील, कारसेवक असतील, ट्रस्टचे सगळे लोक, इंजिनियर असतील, की काय घडलं, त्यांना सगळं कसं वाटत होतं, या सगळ्याचं एक खूप चांगलं काम या निमित्ताने करायला मिळालं. आणि खूप म्हणजे आपला एक मराठीतला एक अभंग या निमित्ताने फक्त एवढाच सांगू शकेल की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तशी ही रामरायाची कृपा होती. माझ्याबरोबर हेरम कुलकर्णी म्हणून स्टील फोटोग्राफर, संदीप बावजानी, अशी बरीच मंडळी सगळी दर 2-2 महिन्याकरता इथे यायची, कारण ते व्यावसायिक कॅमेरामन आहेत आणि मग दर 2 महिन्यांनी वेगवेगळी कॅमेरामन इथं बदलत असायची. खूप चांगलं आहे. भविष्यात याच्यापासून काही चांगल्या गोष्टी तयार करायच्या आहेत की इथल्या जे रामकथा संग्रहालय आहे तिथे दाखवण्याकरता गेल्या 2 वर्षामध्ये बाहेर सगळी जी काही चित्र किंवा चॅनलवरती ज्या लिंक बघायला मिळतात त्या सगळ्या फक्त आमच्याकडनंच जात होत्या. आम्ही एक प्रयत्न केला की चांगल्यातलं चांगलं देण्याचा आणि रामरायांनी आणि ट्रस्टनी आमच्याकडनं हे काम करून घेतलं. मला यामध्ये एक छोटासा प्रश्न असा विचारायचा की मोबाईलचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, गोष्टी लगेच व्हायरल होतात आणि लीक होतात असं आपण म्हणूया. एकही फोटो 5 वर्षात लीक झाला नाही, एकही फोटो जोवर ट्रस्टनं अप्रूव्ह केला नाही तोवर बाहेर आला नाही. कसं काय साध्य केलं तुम्ही? कारण एक तर आम्ही स्वतः सगळ्यांनी एक पहिल्या दिवसापासून काम सुरू केलं की आम्ही केलेलं काम आम्ही हे फक्त ट्रस्टकडे पाठवत होतो. म्हणजे ट्रस्टला एक 4 फोटो 5 फोटो आज दिवसभरात हे काम केलं, या व्यतिरिक्त अन्य कोणालाही देत नसतो.
याच्यातली एक गंमत उदाहरण सांगायचं म्हणजे चंपतरायांना फोटो पाठवत असायचो, ते कधी कधी बघायचे, कधी बघायचे नाही. एक दोनदा त्यांना विचारला हो तुम्ही ते बघत नाही. मैं क्यों देखूं, मुझे थोड़ी आपको एग्ज़ाम लेनी है, आपको जिम्मेदारी दी है, आप काम कर रहे हैं. भाई इतका विश्वास हा ट्रस्टनी माझ्यावर टाकला होता. त्यामुळे आमच्याकडनं आम्ही कधीही कुठे एकही जाणं नाही. बाकी अन्य माध्यमातनं कुठून कुठून लोक, हल्लीचा जमाना असा आहे की मोबाईलवरनं ते होत होतं. तुम्हालाही भरून आलं ॲक्च्युली हे सगळं सांगताना, आणि हे पूर्णत्वास गेलेलं रूप पाहणं हे खरंच समाधान देणार आहे. आणि तुम्हा सर्वांचं तर खूप मोठं मोलाचं योगदान राहिलं. तुम्ही सर्वांनी हे कार्य सिद्धीस नेलेलं आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. प्रत्येकाचा सहभाग आहे जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे, पण तुमचा मोलाचा वाटा राहिला आहे, खारीचा वाटा राहिलेला आहे. आणि आज तुम्ही इतका वेळ दिलात खरं तर, आणि प्रत्येकानं स्वतःचा अनुभव सांगून प्रभू श्रीरामांचं हे देखणं मंदिर कसं साकारलं गेलं याची महाराष्ट्राला माहिती दिली, जगभरातल्या रामभक्तांना माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. रामरायाची कृपा आपल्या सर्वांवरती अशीच बरसत राहो हीच सदिच्छा. मनापासून आभार. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. यानंतर या विशेष मुलाखतीमध्ये कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम इथेच थांबते. पाहत रहा एबीपी माझा.